मुलं वयात येताना भावनिक त्याबरोबर शारीरिक बदल घडत असतात. कधी-कधी मुलांमध्ये खूप राग येतो, कधी खूप उदास वाटणे, अचानक एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण. त्यामुळे मुलांना आपलेपणाची जाणीव करून देणं, त्यांच्याशी हितगुज साधणे खूप गरजेचे असते. कारण या वयात मुलांना आई-वडिलांचं मत शक्यतो पटत नसते. त्यामुळे आई-वडिलांनी त्यांना मित्र-मैत्रिणी बनवून त्यांना समजावून सांगणे गरजेचे असते. या वयात एखादी वाईट घटना त्याच्यासोबत घडली, त्या बालमनावर आयुष्यभर त्या आठवणीचा ठसा उमटतो. "सावी, आवरलं का तुझं? शाळेला जायचं नाही का? उठ पटकन." आईच्या आवाजाने सावी चटकन उठली आणि आवरायला पळाली. काय चाललंय या मुलीचं? उशीरपर्यंत मोबाईल बघत बसायचं आणि हा असा कॉलेजला जायला उशीर करायचा. रमा, तिची आई म्हणाली. "अगं, सकाळी सकाळी तू चिडतेस कशाला?" उमेश, सावीचे बाबा, तिच्या आईला म्हणाले. तोपर्यंत सावी आवरून आली. ब्रेकफास्ट ठेवलेला, तोही न खाताच गेली. "हे बघा, नाश्ताही या पोरीनं केला नाही." "अगं जाऊ दे, खाईल काहीतरी कॅन्टीनमध्ये, काळजी करू नकोस," उमेश म्हणाला. 10वीमध्ये शिकत असणारी सावी खूप शांत, साधी, राहणीमान. नुकतीच वयात आलेली कुमारी, दिसायला सुंदर, शांत, लाघवी स्वभावाची. 9वीमध्ये पहिला क्रमांक मिळवला म्हणून बाबांनी मोबाईल घेऊन दिला. रमा, मोबाईल घेऊन दिल्यापासून पोरीची सगळीच चिन्हं बदललेली आहेत. रमा, तरी मी तुम्हाला सांगत होते मोबाईल घेऊ नका, पण ऐकलं तर खरं. पोरीच आहे, जेवणावर अभ्यासावर लक्ष सारखं चालूच असतं. व्हॉट्सअप, फेसबुक, नवीन काय ते नवीन फॅड. अगं चिडू नकोस, मी बघतो तिच्याकडे, संध्याकाळी मी बोलतो तिच्याशी. असं म्हणून उमेश कामावर गेला. रमा स्वयंपाक उरकून घर आवरत होती. कपड्याच्या घड्या नीट करून सावीचं कपाट आवरू लागली. सगळं कपाट अस्ताव्यस्त पडलं होतं. कपडे अक्षरशः चिंध्या कोंबल्यासारख्या कोंबल्या होत्या. रमा तर वैतागलीच. काय हे कपाट? असं सावी आत्तापर्यंत अशी वागली नव्हती. नीटनेटकेपणा तिला आवडतो. लक्ष कुठे आहे तिचं आजकाल काय माहीत. कपाट आवरताना रमाला सावीच्या कपाटातून एक चिठ्ठी सापडली. रमाला तिच्या कपाटात चिठ्ठी सापडली. राजची चिठ्ठी होती. कारण त्या चिठ्ठीवर तसा त्याचा उल्लेखही होता. ते पाहून रमाला अक्षरशः राग डोक्यात गेला. काय मुलांचं वय हे, काय चाललंय? तिने नवऱ्याला लगेच कॉल करून सांगितलं आणि रागानेच म्हणाली, "तरी मी म्हणत होते की हिला मोबाईल देऊ नका, पण तुम्ही ऐकलत का माझं? काय त्याचा दुष्परिणाम झालाय पाहताय ना." "अगं तू किती रागवतेस? अगं हे वय असतं, नाही कळत मुलांना. एका प्रकारचं आकर्षण. हे बघ, तू शांत हो, मी बघतो आल्यावर. तू काही झालंय दाखवू नकोस, नाहीतर ती सगळ्या गोष्टी लपवून ठेवेल. तिला तुझी गरज आहे. एक मैत्रीण म्हणून समजावून सांग, ती नक्कीच ऐकेल. मला माहिती आहे, सावी समजून घेईल. तिच्या शाळेतही बोलावलं आहे. तिच्या मॅडमचा कॉल आला होता. जाऊन येईन मी, वेळ मिळाला की." रमा, हां, तिच्या शाळेत जाऊन या आणि तुम्ही म्हणताय तसं करेन. नाही रागवत तिच्यावर. तुम्ही आल्यावर बोलू तिच्याशी दोघं. मी फोन ठेवते, आल्यावर बोलू. रमाने कॉल ठेवला. आहे तसं कपाट तिचं ठेवलं, जेणेकरून तिला सगळं कळलंय हे तिला दाखवायचं नव्हतं. संध्याकाळी सावी आली. रमाने तिच्या आवडीची पावभाजी आणि गुलाबजाम बनवले होते. रमा, सावी आलीस तू? चहा देऊ की कॉफी? सावी, आई मला कॉफी दे. रमा, आज कसा दिवस गेला बाळा? सावी, आई खूप छान गेला. बोलतानाही सावीच्या हातात मोबाईल होता. तो पाहत ती आईशी गप्पा मारत होती. तोपर्यंत सावीचे बाबाही घरी आले. बाबा, सावी कधी आलीस तू? सावी, आत्ताच आले बाबा. उमेश फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर बसले. बाबा, सावी अभ्यास कसा चाललाय? सावी, छान चाललाय बाबा. रमा, सावी, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे.
चल आज गप्पा मारूया. आधी फोन ठेव हातातून. सावी, ओके. रमा, लहानपणी सावी सावी करता करता अगदी दमून जायची. एवढीशी सावी मोठी झाली, दोघांनाही कळलंच नाही ग. तू जे म्हणशील ते आम्ही देत असे. एकुलती एक म्हणून खूप लाडाकोडात वाढवलं तुला. आज अशा गोष्टी लक्षात आल्या की ज्यामुळे तुझ्याशी बोलतोय. हा खूप महत्त्वाचा तुझ्या आयुष्यातील टप्पा आहे असं वाटलं, ज्यात काही वेळा आईबाबा चुकीचे वाटतात. तुला एक सांगतो सावी, आज आम्ही आईबाबा नाही तर तुझे मित्रमैत्रिणी आहोत. रमा बोलू लागली, बाळा, हे वय खूप नाजूक असतं. यात काही चुका झाल्या तर आयुष्य खराब होऊ शकतं. यात आपल्याला बाह्य जग खूप सुंदर दिसतं, पण त्यांचं भयंकर रूपही आहे. या वयात कोणीतरी आवडणे, कोणाविषयी प्रेम वाटणं, पण ते असतं एक आकर्षण. पण त्या प्रेमाला, आकर्षणाला अंत नाही. आयुष्य भुलवणारं प्रेम, त्याचा खड्डा पार करणंच गरजेचं आहे. कारण त्या खड्ड्यात पडलो तर ध्येयाला मुकलो या मार्गात जे अडकलं जातात ना, त्याचं आयुष्य फसतं. या अडथळ्याला पार करणं गरजेचं आहे. तुला काय व्हायचं आहे सावी? बाबांनी विचारलं. मला डॉक्टर व्हायचे आहे बाबा, सावी म्हणाली. सावी, तुझ्या निकालाविषयी बोलण्याकरिता तुझ्या मॅडमने शाळेत बोलवलं होतं. तुझा निकाल पाहून मला धक्काच बसला. सावी, पहिला नंबर काढणारी सावी आज काठावर पास झाली. सावी, काय झालं? काय कारण आहे? तुला वाटतंय का हे मार्क असेच राहिले तर तू डॉक्टर होशील? तुला ॲडमिशन मिळेल का या गुणवत्तेवर भविष्यात? सावी रडू लागली. आई बाबा, मी चुकले. सावीने कपाटातून चिठ्ठी आणून दाखवली. आई बाबा, मला राज आवडतो. रमा, बाळा, पण या गोष्टीला अंत आहे का? रमा, आवडतो तर पुढं काय? सावी, माहीत नाही. रमा बाळा, हे आकर्षण असतं या वयात. यातून सगळे जातात. हे वय खूप लहान आहे ग सावी. यात अडकायचं नाही बाळा. पुढे आयुष्य पडलंय तुझ्या. असं भरकुटू देऊ नकोस बाळा. तुमचं वय काय बाळा? हा मार्ग निवडलास तर ध्येयाला मुकावं लागेल. बाबा, यातून सावी तुला बाहेर पडावंच लागेल. यात सावधान सतर्क राहून प्रवास करणं गरजेचं आहे. सावी, आई बाबा, मी खूप चुकीचे वागले. शाळेतील इतर मुलींनी बघून त्यांच्यासारखं अनुकरण करत होते मी पण. मला तुम्ही माफ करा. मी यातून लवकर बाहेर येईन. बोर्ड परीक्षेत चांगले मार्क मिळवीन. तुम्ही आहात ना माझ्यासोबत? रमा, सावीचा हात हातात घेत, बाळा, आम्ही नेहमी तुझ्यासोबत असू. तू काळजी करू नकोस. बाबा, सावीच्या डोक्यावरून हात फिरवत, बाळा, तुला जीवनात कसलाही अडथळा येऊ दे. आई बाबा तुझ्यासोबत आहेत. सावीला आज मनमोकळ्या गप्पांनी तीही मनातलं सगळं सांगून मोकळी झाली होती. तिलाही खूप हलकं झाल्यासारखं वाटत होतं. तिच्या आईबाबांना पण समजलं, काम तर रोजचंच, पण मुलांना वेळ देणं, मनमोकळ्या गप्पा मारणंही किती महत्त्वाचं आहे. मुलं वयात येताना त्यांची रागराग, चिडचिड होत असते.